तो गुगलम आगत्य देव जगलकारक पूजनकरी सतत सत्यादेवता भीमा। नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। कालचा व्लॉग येऊ शकला नाही कारण काल पूर्ण दिवस माझ्या पूजेच्या तयारीमध्ये गेलेला आहे। कोणती पूजा तर श्रावणामध्ये मी सत्यनारायण पूजा आज घरी घालते। आता मला वाटतं हा शनिवार आणि सोमवार शेवटचा आहे श्रावणमधला, तर मग आजच्या दिवशी घालत म्हटलं। आता ताई आणि तन्वी येणार आहेत, आता रात्री तरी बोललेत येतो म्हणून। मी तयार झाले तर भटजी 11 वाजता येणार आहेत, बाकी सगळं आवरलेलं आहे आणि आज पूजा असेल प्लस जो काही ब्लॉग असेल तो तुमच्याशी शेअर होईल। इथे हे अजून तयार झालेले नाही आहेत, त्यांना म्हणते कधीची मी म्हणते तयार व्हा तयार व्हा तयार व्हा, पण होतच नाही। किती काम केलेत माहिती आहे की त्यांनी आज दिवसभर सकाळपासून सगळं काम त्यांनी केलं। तुझ्याकडे बघण्यातच वेळ जायला लागलाय माझा, काय करू त्याला म्हणून तयारीकडे लक्ष लागेल ना माझे। बस आता 5 मिनिटं बसलेलं काम करून जा, तयार व्हायचं। घरात एखादी पूजा म्हटलं की आदल्या दिवशीपासून तयारी सुरू होते। भटजीने आम्हाला लिस्ट दिली होती त्याप्रमाणे आदल्या दिवशीपासून मी तयारी सुरू केली होती, त्यामुळे माझा ब्लॉग येऊच शकला नव्हता। पूर्ण दिवस मी सगळं सामान गोळा करण्यात गेलं। दुसऱ्या दिवशी फुलं वगैरे सगळे मिळाले जे बाबा जाऊन घेऊन आले। भटजी त्यांच्या परफेक्ट टायमावरती आले आणि त्यांनी आपली तयारी सुरू केली। नैवेद्य वगैरे खूप लवकर तयार करून ठेवला होता आम्ही, त्याच्यामुळे त्याचं काही एवढं टेन्शन नाही आलं। पूजा मांडणीला उशीर लागणार होता। नशिबानेच भटजींना दुसरी कुठली अपॉइंटमेंट नव्हती पूजेची, त्यामुळे आमची पूजा अगदी व्यवस्थित होणार होती। कारण सोमवारी मला पूजा घालायची होती, पण सोमवारी खूप अजून होत्या पूजा, त्याच्यामुळे म्हटलं की आपण श्रावण शनिवारी पूजा घालू। तसाही श्रावण महिनाच आहे। आणि त्याच्यानंतर मग त्यांनी व्यवस्थित छान अगदी मांडणी वगैरे पूजेची सुरू केली। मी लहान असल्यापासून जेव्हा म्हणजे गावी वगैरे बघते, कोणाची लग्न झाले की दुसऱ्या वर्षी सत्यनारायण महापूजा घालतात। मोस्टली प्रसादाच्या शिऱ्यासाठी आम्ही पोरं जायचो, कारण मस्त वाटायचा तो प्रसादाचा शिरा। काय माहिती त्याची टेस्ट जी आहे ती खूप वेगळीच असायची। पूजेची तयारी म्हटली की सगळं परफेक्ट असावं लागतं, त्यामध्ये फ्रॅग्रन्स मागे कसा राहील। महापूजेसाठी आणि येणाऱ्या गणपती महोत्सवासाठी मी हे अगरबत्ती आणि धूप मागवले ते आरवी अगरबत्तीमधून। चारकोल फ्री आहे त्यामुळे स्मोक जास्त होत नाही, आणि एक म्हणजे इको फ्रेंडली पॅकेजिंग आहे। तुम्हाला फ्री स्टँड पण मिळतो, डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देईन, प्लस इन्स्टा पेज ज्यावरून तुम्ही मागवू शकता। खूप मस्त असा फ्रॅग्रन्स आहे। आणि हां, एक मैत्रीण आहे माझी, ती हा बिझनेस करते, तर ॲक्च्युअलमध्ये मला तर खूप मस्त वाटते की खूप छान छान बिझनेस आपल्या मैत्रिणी करतात। धूप असं कांडीसुद्धा मी मागवली होती, ज्याच्यामुळे मला खूप मस्त वाटतं। सकाळ संध्याकाळ जेव्हा घरात धूप वगैरे लावला जातो ना, खूप छान वाटतं। तर ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्हाला। आता हे वापरणार आहे मी पूजेसाठी। त्यानंतर भटजी जे आहे ते स्वतः महाप्रसाद तयार करतात, त्यामुळे 1.25 किलो आपण आणतो, 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, त्यानंतर तूप, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या प्रमाणात आणतो आणि त्यांनी करून ठेवतात हा प्रसाद। पूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर पाऊससुद्धा खूप सुरू होता। पूजेला बसायच्या आधीच मी नैवेद्य तयार करून ठेवत होते, ताईंना थोडा यायला उशीर होता, त्याच्यामुळे ताई आल्यानंतर त्यांनी ओटी वगैरे भरल्या। आपल्याकडे ही पद्धत आहे। मला माहीत नाही सत्यनारायण महापूजा कोणी घालत असेल, जर तुम्ही दर श्रावणामध्ये घालत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आता पाऊस तरी म्हणजे ह्या वेळेला महापूजेचं कसं होतं की मला तरी इच्छा होती की सगळ्यांना जेवणाला वगैरे बोलावं, पण पाऊस जास्त होता आणि बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे म्हटलं की आपण हात प्रसाद ठेवू, पूजा झाली की सगळ्यांना महापूजेला नमस्कार करायला बोलवू आणि शिरा आणि महाप्रसादाचा शिरा आणि जे पंचामृत असतं ते आपण देऊ। त्यामुळे आधी पूजा करून मी दुपारी खूप लेट झाला पूजा मांडणी झाल्यानंतर पूजा करायला। जवळजवळ मला वाटते पूजा मांडणीला 1-1.5 तास गेला निवांत। भटजीने पण छान पूजा केली, म्हणजे अगदी व्यवस्थित झाली पूजा। मग मोठ्यांच्या पाया पडून, जे आपले पूर्वज आहेत त्यांच्या पाया पडून, त्यानंतर उंबरा जो आपला आहे त्याचं पूजन करून मग पूजेला बसायचं होतं। ह्या सगळ्या गोष्टी करत होते आणि अजूनही बघताय की पाऊस किती आहे। मी माझ्या एका मैत्रिणीला बोलवलं होतं, जी तुम्हाला पुढे दिसेलच, प्लस सचिनने त्यांच्या एका मित्राला बोलवलं होतं। ताईंची फॅमिली होती आणि संध्याकाळी मग चाळीतले सगळे नमस्कार करायला येणार होते। मग पूजेला सुरुवात झाली। सकाळपासून उपवास होता, काहीही खाल्लं नव्हतं आणि नेहमी असं होतं की मला उपवासाची सवय नाही। मी एक महाशिवरात्री आणि अंगारकी संकष्टी हे दोन्ही उपवास करते। आधीपासूनच खूप त्रास होतो। मग आपण घरचं जर आपल्यावरती जास्त असेल, आपण घरची जर स्त्री असेल तर मला असं वाटतं की मी जेमतेमच उपवास करते, कारण त्यामुळे माझी तब्येत बिघडते आणि तब्येत बिघडली घरातली सगळी कामं बिघडतात। पण महापूजेचा हे आहे त्याच्यामुळे मी सकाळपासून उपवास ठेवला होता। आगत्य देव जगलकारक पूजनकरी सतत सत्यादेवता भीमा
आव्हार्थम अक्षतागत असणारं शुद्ध असणारं समर्पयामी. पहिली पाणी घालायचं. ओम श्री सत्यनारायण देवतांना शुद्ध असणारं समर्पयामी. शुद्ध घाला पंचामृत स्नानं समर्पयामी. ओम कामप्रदायमा कामप्रदायमा युगादि कृतेमा युगरूपायमा नेकमयमा महाक्षरायमा विक्षायमा. ओम व्याख्यारूपायमा महा सर्वजितेमा अनंतजितेमा विक्षायमा विक्षायमा शिक्षायमा शिखंडेमा. ओम नहुषायमा वृक्षायमा क्रोधरेमा क्रोधकत्रेमा विश्वभावेमा. ओम महेंद्रमा चित्तायमा प्रसिद्धायमा प्राणायमा प्रणदायमा वासावानुजायमा. महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. पूजा झाल्यानंतर आधी पुरुष मंडळी जी होती त्यांना जेवायला वाढलं. त्याच्यानंतर मग आम्ही जेवायचं ठरवलं. पोळीचं जेवण पूर्ण केलं होतं, पुरणपोळीचं, कारण प्रसादही तोच दाखवायचा होता आणि प्रसादाचा शिराही होता. मग सगळ्यांनी आधी जेवून घेतलं. उपवास जायच्या टायमाला वाजलेत किती 4ला 10 मिनिटात. माझा उपवास आता सुटणार. बाकीच्या आम्ही चौघी आता बसून जेवतो. तन्वीला आता आवरून जायचंय ट्युशनला, पण नाही बोलते ती. आमच्या ती जाऊन सांगणार आहे मेरी मामी की घर सत्यनारायण की पूजा थी तो मी नाही आई. बघतात का? नाही, त्यांना माहीत पण नसेल. ओके, तनुच्या एकच पोळी घेतल्या. कसं झालं? जाऊन खाऊन बघितला की नाही? छान आहे टेस्ट. मला तर लागले तरी भूक. हा माझा प्रसाद. तनुजाला मला वाटते ओळखत पण असतील आपल्या गावाकडचीच आहे, कुदनूरची, आणि तिच्या कामासाठी आली होती. मग आमची ओळख झाली, गावी आता होते तेव्हा मग तिला म्हटलं पूजा वगैरे आहे आणि त्याच दरम्यान तू येतेस तरी ये. तू आलीस त्याबद्दल खूप खूप थँक्स. आणि पहिल्यांदा तिने ट्रॅव्हल केली एवढं धाडसानं. मी पण केलं नसतं फ्रेंडला. येस, आता दसऱ्याला गेल्यानंतर परत भेटणार आहे तिला मी, तेव्हा अजून ओळख होईल आणि बाकीच्या गोष्टी नंतर सांगते. तुम्ही मला ओळखतात का? नाही अजिबात ओळखत नाही, कारण आम्ही येतच नाही सध्या. आम्हाला घर दिसतच नाही सध्या. आमची बहिणाबाई आली आहे ना, म्हणून भावजे असल्यावर कशाला या बहिणाबाई बरी आहे. तुम्ही त्रास नको भावजेला म्हणून येत नाही म्हणायचं, बाकीचं काही नाही. भावजेने काय डोक्यावर घेऊन नाचावं लागले काय नंदेला? मी तेच म्हटलं ताईंना येत नाहीत नाही म्हटलं सध्या. येत नाही आता घरात काहीतरी योगा बिगा करते. मी येऊ काय मग क्लासेसला? नाही, आपल्यासाठी वेळ काढायचा, गमत राहावा जरा. कारण मी बाहेरच पडायची नाही. आलो की बरोबर मी म्हणजे इथं कुणाच्या लोकांच्या घरात गेलो की मला बरं वाटतं आणि मला घरातच काय होते म्हणायचं. एकल कोंड झालेलं तरी मी बाहेर पडायचे ना. मी कुठं घरात तसं नसतं ग. म्हणजे कसं आहे, जास्त बोललेलं पण आवडायचं नाही. 4 बायकांमध्ये गेलीस ना बोलणं झालं की ते तेवढं विसरायला होते आपल्याला घरातल्या गोष्टी. टेन्शन सोशलाइज व्हा. म्हणजे आता मी बोलत राहा, भेटत राहा आपल्या माणसांना. त्याच्यामुळे जरा ओके वाटतंय. मोबाईल मुळे माणसं लांब व्हायला. हो, मोबाईल मुळे जवळ होतात. फोनवर बोलायचं म्हणताय नुसतं. भेटणं कमी. आता वयस्कर माणसांच्या ना हे चालू आहे आता युट्यूब चालू आहे त्या लोकांचा. काय माहितीये, म्हणजे पहिल्यासारखी आपुलकी नाही राहिली, गोडवा राहिला नाही. मग काय आपण करूया त्याच्यासाठी? काय करूया आता त्याच्यावर बघ. आता त्या म्हाताऱ्यांच्या माळा कर. बोलवू नंतर थांबा, सगळ्यांना सांगून तर येते येतात. तू अशी पोज देताय फोटो. आम्ही दोघी बहिणी आंबा दाखवा. कुणाला दाखवूया? आता इकडं कुठं आहे रा? त्या खऱ्या उभारले त्यांचा काय गेले. हाय, अरे बापरे. बरे आहेत ना? दनू टोप घेऊन कुठं? हे भरून ठेवते. हाय कर ग. मी दररोजच हाय करते. आबाच गाठला हे.
आज लावायचं होतं सकाळी लावशील मी पिया 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 तू बघतोय तसंच आम्ही त्याच्या शॉर्टकट मध्ये प्रियांच्याच बोलतो ना, पिया बोलतो ना आम्ही, पियाच बोलतो बाळा. पाठव सगळे पोरं आणि मी पाणी मारायला पाहिजे. उन्हाळा पडलाय नुसता कडकडीत. आमच्याकडे पण पाऊस नाहीये. गणपती को मिलेंगे, गणपती को मिलेंगे. आमचा आवडता प्रसाद भेटलेला आहे. यस, गणपती को मिलेंगे. आ जाना गणपतीला येणार. गौरी गणपती, गौऱ्या येणार. आम्ही गौऱ्या दोन्हीकडे 2 गौरी घेऊन येणार. नाही हा, यंदा म्हणजे आता रोहिणीची पुढच्या वर्षी यंदा जोशात तुम्ही. पुढच्या वर्षी गौरीला दोन्हीकडे 2. चलो बाय 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 बाय. थँक्यू भाभी जान. भाभी जान. बरं बरं चला बाय बाबा. हा चला जाऊ पाऊस परत. बाय बाय बाय. ठीक आहे. दमन मध्ये ना आम्हाला विचारण्यात आलं की सचिनच्या इथे मानेवरती चामखेळ वगैरे विचारलं, त्यासाठी तुम्ही काय करता. तर ॲक्च्युअलमध्ये काय होतं की कंटिन्युअसली बाहेर पण ह्यांनी बघितलेले की एक ते हेच डॉक्टरांच्याकडे पण जाऊन तुम्ही ते कट वगैरे करून बघितलं ना मध्ये, पण ते कंटिन्युअसली ते औषध लावून त्यांना इतका त्रास झाला. त्याच्यानंतर हे टी ट्री इसेन्शियल ऑइल आहे हे करतात त्यांनी. म्हणजे इथे त्यांना हे जे छोटे छोटे चामखीळ आहेत तर याचे असे खूप मानेभोवती होते. मग ते काय करायचे जर नाही ते काय करतात डिरेक्टली काढतात झाकण आणि बॉटल अशी फक्त उलटी करतात आणि त्याच्यानंतर ते डिरेक्टली चामखिळीवरती लावतात. काय होते ते कंटिन्युअसली आपण जेव्हा लावतो ना तर लावल्यानंतर ते हळूहळू सुकत येतं आणि एक थोड्या वेळानंतर आपोआपच ते निघून येतं. म्हणजे जसं आपण असं काहीतरी लागले म्हणून असं करतो ना तसं ते निघून हातात येतं. त्याला स्किन टॅगसुद्धा म्हणतात. हे 100% नॅचरल. आणि हे आमच्याकडे कोणतं आहे, हे आल्प्स गुडनेसचं आहे टी ट्री इसेन्शियल ऑइल. असं कोणाला जर असतील स्किन टॅग वगैरे तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, चेकआउट करायला विसरू नका. चला, तनुजा आली होती. तनुजाचं काम होतं. तर तनुजा आमच्या गावाजवळच राहते आणि तिचेसुद्धा व्लॉग्स असतात, इंटरेस्टिंग असतात. म्हणजे कसं माझे वेगळे आहेत तिचे वेगळे. तिचे कसे मोस्टली ती जशी मुलगी आहे की शेतातली पण कामं दाखवते, प्लस ती बाईक चालवते, 4 व्हीलर चालवते. मी इम्प्रेस झाले ती जशी मी माझी स्कूटी मी अजूनही हातात घ्यायला घाबरते कारण मला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे, भीती वाटते थोडी. ओके चालवते पण थोडंसं टेन्शन असतं. पण ती पल्सर की काहीतरी गाडी होती ती चालवताना मी अशी बघतच राहिलेले, बापरे म्हटलं. आणि 4 व्हीलरसुद्धा आणि बाकी गोष्टी म्हणजे ओव्हरकम करते ती काहीतरी. म्हणजे मला जास्त तिनं बोलून दाखवलं की काहीतरी करून दाखवण्याचं आहे मनात माझ्या. आणि छान वाटलेलं मला. तेव्हाच वाटलं की ही काहीतरी करेल लाईफमध्ये, नक्कीच काहीतरी करेल. आणि मग इकडे आली होती ती कामानिमित्त. मग तिला म्हटलं की इथे येऊन जा. तिचे व्लॉग्स ही असतं. तिच्या व्लॉग चॅनलचं नाव मला तर लक्षात येत नाही पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आमच्या गावाकडचे ज्या बोली भाषा आहेत, तुम्ही खूप जणींना असं वाटतं की तुझी भाषा अशी थोडीशी वेगळी आहे, तर प्रॉपर चंदगडी भाषा वगैरे तिच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला आवडलं तर नक्कीच बघू शकता तिचे व्लॉग्स. आणि आपल्या गावाकडचे खूप सारे लोक आहेत मे बी. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं पूजा वगैरे झाली. त्यानंतर ती पण गेली. त्यानंतर ताई पण थोडा वेळ थांबलेलं जसं तुम्ही बघितला. छायाताई पण आल्या होत्या. मस्त बसलो, दंगामस्ती झाली. माझं पण डोकं कसं, मला उपवासाची सवय नाही पण सत्यनारायण पूजेला आपण बसतोय म्हटलं तर उपवास केला पाहिजे. नंतर दुपारनंतर खूप माझं डोकं इकडून दुखायला लागलेलं आणि जेवल्यानंतर पण थोडा वेळ तसंच होत होतं. पण ठीक आहे, एक दिवसाने काय फरक पडत नाही. आणि छान वाटलं. पूजा झाली, श्रावणातली पूजा. दर श्रावणामध्ये अशी पूजा असेल. काल त्यामुळेच मी ब्लॉग टाकला कारण पूर्ण दिवस मी त्यामध्येच बिझी होते की काय करू.
सगळं हे गोळा करा ते गोळा करा, कारण पूजा म्हटलं की मग हे पण ऑफिसला, मग सगळं सामान कोण हे करा, मग ते तसंच होत होतं. फायनली झाली एकदा पूजा. आता श्रावण महिना मे बी मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये संपतोय. त्यानंतर मग आता गणपतीची तयारी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना ते स्किन टॅगचं प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ही गोष्ट करायला हरकत नाही, म्हणजे कोणतेही साईड इफेक्ट आम्हाला तरी नाही जाणवलं. त्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत, तेही चेकआउट करा. ओके, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी हजर राहू. बाय बाय.